नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. चला, आज आपण बनवणार आहोत काकडीचे थालीपीठ. एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम चटकदार चमचमीत काकडीचे थालीपीठ आणि तेवढेच टेस्टी हे आज आपण इथे आता बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतलेले आहेत 3 काकड्या, वजनी आहेत त्या अर्धा किलो. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला, थोडीशी कोथिंबीर, 8-10 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे जिरे आणि 7 ते 8 हिरवी मिरची. तर आता हे मी सर्व स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे आणि काकडी पण स्वच्छ धुवून आता ती किसणीच्या साहाय्याने मी किसून घेत आहे. मस्त आता इथे आपली काकडी आपण किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहोत. काकडीचे थालीपीठ हे एकदम खायला टेस्टी आणि मऊसूद होतात. ते अगदी दिवसभर मऊसूद आणि लुसलुशीत राहतात. तर आता इथे आपली काकडी किसणं चालू आहे. तर चला, 3ही काकड्या मी इथे मस्तपैकी किसून घेतलेल्या आहेत. आता त्यामध्ये आपल्याला पीठ ॲड करायचं आहे. यामध्ये मी घेतलेलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ. आता हे पीठ मी यामध्ये गाळून घेणार आहे. आता यामध्ये घालणार आहोत आपण बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर, जिरं आणि जे लसूण आणि जिरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मी ते मिक्सरलाही वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये घातले थोडेसे तीळ आणि थोडासा ओवा कुस्करून आणि हे मिक्सरला वाटून घेतलेलं मिश्रणही आपण यामध्ये घालणार आहोत. आता यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ, अर्धी चम्मच हळद. बस एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला मस्त असे मऊसूद काकडीचे धपाटे करायचे आहेत किंवा थालीपीठ करायचे आहेत. आता हे सर्व मिश्रण आपण हाताच्या साहाय्यानं पहिले एकजीव करून घेणार आहोत, जे की सगळे टाकलेले जिन्नस त्यामध्ये एकजीव होतील. मस्त हाताच्या साहाय्यानं आता आपण येथे हे पीठ मळून घेणार आहोत. सगळे टाकलेले साहित्य एकजीव होत नाही तोपर्यंत याला असं हातानं चुरून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी ॲड करायची गरज नाही. जसजसं आपण पीठ हे हातानं मळू तसतसं काकडीचं पाणी सुटते आणि आपण त्यामध्ये मीठ टाकलेले आहे त्याचंही पाणी सुटते. बघू शकता, मी इथे एक थेंबही पाण्याचा वापर न करता मस्त घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे. आता हा गोळा 10 मिनिटं मी मुरण्यासाठी ठेवला होता. मस्त आपला गोळा आता हे 10 मिनिट भिजलेला आहे. तर चला, धपाटे बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये भिजून कपडा आणि थोडंसं याला लावण्यासाठी तूप घेतलेलं आहे. तुम्ही तूपही लावू शकता, बटरही लावू शकता आणि तेलही लावू शकता. काहीही लावलं तरी धपाटे हे आपले एकदम टेस्टीच होणार आहेत. मस्त आता हाताच्या साहाय्याने आपण हे कपड्यावर असे थापून घ्यायचे आहे. समोर सरकीत न्यायचं आणि आपला असा गोल गरगरीत धपाटा असं तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळही करता येते आणि जाडही ठेवता येते. मस्त त्यावरती थोडेसे तीळ टाकून ते पसरून घेऊन याला छान होल करून घ्यायचे आणि गरम तव्यावरती खरपूस भाजून घ्यायचे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, खायलाही तेवढीच टेस्टी आणि चविष्ट आहे. तुम्ही मुलांना डब्यात देण्यासाठीही करू शकता. अगदी 10 ते 15 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. मस्त आता खालच्या बाजूनी आणि वरच्या बाजूनी बटर लावून आपण हे धपाटे छान खरपूस बारीक ते मीडियम लो फ्लेमवर हे भाजून घ्यायचे आहेत. एकदम छान आपले येथे धपाटे तयार झालेले आहेत, बघू शकता, आणि खायलाही तेवढेच टेस्टी. मस्त कपड्याच्या साहाय्याने तुम्ही हे धपाटे करू शकता. त्यावरती खालून आणि वरून धपाट्याच्या दोन्ही साईडनं तूप लावून मस्त खरपूस भाजून आपले हे धपाटे येथे तयार झालेले आहेत. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. तीळ तर त्यावरचे एकदम छान दिसत आहेत. आता हे आपण घेऊया एका प्लेटमध्ये. मस्त धपाटे आपण आता इथे घेऊया. थोडंसं याचं डेकोरेशन करू.
बघू शकता मस्त धपाटा असा आपला एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे, छान आणि खायला एकदम टेस्टी झालेला आहे. आता हे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता आणि दह्यासोबत तर एकच नंबर लागतो. मस्त दह्यासोबत हे धपाटा आपल्याला खायचे आहेत. छान आपले धपाटे इथे तयार झालेले आहेत. चला एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा. बाय.